प्रधानमंत्री किसान सम्मान निधि प्रारंभ की और मुझे बताते हुए खुशी है कि अब तक 18 किस्तों में लगभग 11 करोड़ किसानों को 3,46,000 करोड़ रुपए से ज्यादा की राशि उनके अकाउंट में, उनके खातों में डीबीटी के माध्यम से सीधे डाली गई है। त्याप्रमाणे आपण आताच पाहिलं की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी देखील आता प्रक्रिया सुरू झाली असून 19वा हप्ता देखील आता लवकरात लवकर सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। हा 2,000 रुपयाप्रमाणे जमा असणार आहे, कारण हा पीएम किसान म्हणजेच की केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारा हप्ता असतो आणि नमो शेतकरी योजना जी राज्य सरकारची योजना आहे तिचे 2,000 रुपये हे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगळे असतात। आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या एकमेकांशी संलग्न असल्यामुळे या दोन्ही योजनांसाठी ई-केवायसी देखील असणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि याचा जो शेवटचा हप्ता आहे तो तुम्हाला 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18वा हप्ता मिळाला होता। आता 19व्या हप्त्याची देखील सर्व शेतकरी वाट पाहत आहेत आणि 19वा हप्ता देखील आता देण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे, म्हणजेच की 19वा हप्ता देखील आता येत्या काही दिवसांमध्येच जमा होणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे। तर त्याबद्दल सर्वात महत्त्वाच्या काही गोष्टी आणि नवीन अपडेट या पीएम किसानच्या वेबसाईटवर आलेल्या आहेत, त्या देखील आपण काय आहेत ते पाहूया। आता ई-केवायसी यामध्ये अजूनही ज्यांनी केवायसी केलेली नाही त्यांनी आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे, कारण हे नवीन वर्ष आहे। पुन्हा जर तुम्ही केवायसी नाही केल्यास तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार नाहीत। तुमची केवायसी झाली की नाही हे तपासण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर तुमचा टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचा आहे। सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची केवायसी झाली असल्यास या ठिकाणी केवायसी ऑलरेडी डन येणार आहे आणि नसली झाल्यास तुम्हाला केवायसी करण्याची या ठिकाणी संधी आहे। यामध्ये तुम्ही फ्री मध्ये तुमची केवायसी करू शकता। आता नवीन फार्मर रजिस्ट्रेशन ज्यांनी अजूनही या योजनेसाठी आपला अर्ज केला नाही त्यांना देखील आता नवीन पद्धतीने यामध्ये अर्ज करता येणार आहे। यामध्ये रुरल म्हणजेच की ग्रामीण भागातील शेतकरी असल्यास रुरल फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि शहरी भागातील असल्यास त्यांनी या ठिकाणी अर्बन फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, तुमचं राज्य सिलेक्ट करून या ठिकाणी गेट ओटीपी बटनावर क्लिक करायचं आहे। कॅप्चा कोड टाकून तुम्हाला पुढे प्रोसेस करायची आहे। यानंतर जो फॉर्म ओपन होणार आहे तो फॉर्म तुम्हाला संपूर्ण भरायचा आहे आणि अशा पद्धतीने तुमचे रजिस्ट्रेशन या पीएम किसान सन्मान योजना जी की शेतकरी सन्मान योजना आहे या योजनेसाठी होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे सुरू होणार आहेत। आता खाली स्टेटस मध्ये तुम्ही तुमचा स्टेटस पाहू शकणार आहात। ज्यांनी स्वतः फॉर्म भरला आहे किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन फॉर्म भरला आहे त्यांना तुमचा स्टेटस पाहता येणार आहे। या ठिकाणी अपडेशन मध्ये ज्यांची चुकीची माहिती भरली होती आणि त्यांना अपडेट करायची आहे ते या ठिकाणी आपली माहिती अपडेट करू शकतात। नो युअर स्टेटस वर क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमचा जो यापूर्वी मिळालेले हप्ते आहेत किंवा सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकणार आहात। त्यासोबत तुम्हाला अपडेट मोबाईल नंबरवर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे। नेम करेक्शन, तुमचे आधार कार्ड प्रमाणे नाव तुम्हाला या ठिकाणी बदलायचे असल्यास ते देखील तुम्हाला करता येणार आहे। यामध्ये एक नवीन पर्याय आहे ऑनलाईन रिफंड। ज्यांना या योजनेचे पैसे चुकीच्या पद्धतीने मिळाले आहेत आणि ते आता रिटर्न करायचे असल्यास त्यांनी या ऑनलाईन रिफंड या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आता हेल्प डेस्क किंवा क्वेरी फॉर्म म्हणून एक नवीन या ठिकाणी जी माहिती तुम्ही या ठिकाणी टाकू शकणार आहात। तुमची जी काही क्वेरी आहे ती क्वेरी या ठिकाणी विचारून तुम्ही योजनेसाठीचे लाभ घेऊ शकणार आहेत। त्याचप्रमाणे सर्च युअर पॉइंट हा देखील या ठिकाणी नवीन पर्याय आलेला आहे। म्हणजे हेच सर्व गोष्टी आहेत। यामध्ये वेगळ्या पद्धतीने तुम्हाला काही करायचं नाही। तुम्हाला आधीपासून पैसे सुरू असल्यास तुम्हाला काही करायचे नाही। आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावची लिस्ट देखील पाहू शकणार आहात की कोणाकोणाला किती पैसे मिळाले आहेत, किती हप्ते आहेत। बेनिफिशियरी लिस्टवर क्लिक करून या ठिकाणी तुम्ही राज्य, जिल्हा, तुमचा जो तालुका आहे, गाव या सर्व माहिती निवडून तुम्ही तुमच्या गावात कोण कोण या योजनेचा लाभ घेत आहे, कोणाकोणाला किती हप्ते मिळाले आहेत ही देखील माहिती यामध्ये सविस्तर पाहू शकता। हे बघा, या ठिकाणी मी जे काही गाव आहे ते गाव निवडतो आणि या गावामध्ये किती लाभार्थी आहेत गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर हे ठिकाणी बघा सर्व मेल फिमेल ही जी नावं आहेत हे सर्व लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत। यामध्ये तुमचे नाव असल्यास तुम्हाला पुढचे सर्व हप्ते मिळणार आहेत।
हे 8/1/2025 आजची तारीख आहे. 3:47 PM म्हणजे आता लाईव्ह अपडेट देखील होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या महत्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर रेग्युलर मिळत असते. तुम्ही तुमचे जर यापूर्वीचे 18 हप्ते आले असल्यास तुम्हाला 19वा हप्ता देखील येणार आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही नवीन अर्ज केला असल्यास तुम्हाला देखील पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे. 2,000 रुपयाप्रमाणे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच हे पैसे जमा होतात, कारण हे देखील पैसे DBT द्वारेच येतात. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही लक्षात घ्यायची आहे. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायची आहे आणि अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत